तुम्हाला आर्मीची तयारी चालू आहे तुमची? तुम्ही सिग्नेचरच नाही केली हो. कोणती या ठिकाणी कॅन्डिडेट म्हणजे कॉम्प्युटरमध्ये काही झालं नाही का? नाही तो काहीच नाही. का हो? कॉम्प्युटर आता काळाची गरजच झाली. असा एक पण फील्ड नाही त्या ठिकाणी कॉम्प्युटरची गरज पडत नाही. आहे ना? मग तुम्ही कॉम्प्युटर आतापर्यंत का नाही घेतला? आता दहावीच होतं. तुमचं 10वी झाली तुम्ही. ठीक आहे, चालतं. आता बघा तुम्हाला यांनी काय काय सांगितलं बरं अश्वजित ना? ते ना काहीच नाही सांगितलं. म्हणजे कॉम्प्युटर कोर्स किंवा प्रोजेक्ट विषयी किंवा एका क्लासेस माहिती वगैरे? हा क्लास म्हणे कोर्स आहे ते इम्प्रुव्हमेंट करिअर इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट. ठीक आहे, बघा आता तुम्हाला त्यांनी काही सांगितलं मला माहित नाही, तुम्हाला काही समजलं पण नसेल. ठीक आहे, फर्स्ट म्हणजे आपण काय करतो, एक CIP नावाचा प्रोजेक्ट चालवतो. CIP म्हणजे काय? करिअर इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट. ठीक आहे, या प्रोजेक्टमध्ये आपण काही क्वालिफाय मुलांचं सिलेक्शन करतो ते लिडरशिपसाठी. ठीक आहे, आता लिडरशिप म्हणजे काय सांगते का तुम्हाला? नाही सांगतो. म्हणजे एक नेतृत्व करणे. म्हणजे आपण लोकांना समजा जसे की नेता म्हणतो आपण त्यांना, माहिती वगैरे देणे, सोबत त्यांना काहीतरी एक चांगल्या पाथनं पाठवणे. त्यानंतर बघा सोबत बघा करिअर इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, करिअर म्हणजे काय? करिअर म्हटलं करिअर म्हणजे नाही म्हणजे आपल्याला काहीतरी बनायचं करिअर मध्ये, करिअर करायचं. जीवन करिअर म्हणजे जीवन म्हणजे लाईफ म्हणजे लाईफ आणि करिअर मध्ये डिफरंट असतात. कोणती तरी जॉब काही असं व्यवसाय करायचं म्हणजे स्वतः इन्कम सोर्स करणं सरासरी. ठीक आहे, पण काय वाटतं कोणत्या एजमध्ये आपण आपलं करिअर सेट करायला पाहिजे? 15. पण आपली एज तर आता सध्या 20+ असेल ना तुमची? 16. तुमची माझी 20+ आहे, तुमची 16 आहे. ठीक आहे, आता बघा माझ्या मते तरी आपण करिअर म्हणजे काय, आपण ग्रीन एज मध्ये आपण करिअर बनायला पाहिजे. जे ग्रीन एज म्हणजे कसं, एक 18 ते 25 आपली एज आहे. ह्या एज मध्ये आपण सक्सेसफुल असणं गरजेचं, आपले सगळं ड्रीम फुलफिल असणं गरजेचं आहे. त्याला आपण बेस्ट करिअर म्हणतो. ठीक आहे, आता बघा आपल्या मुलांचं एक करिअर का म्हणत नाही याच्यावर आपण फोकस करूयात. फर्स्ट म्हणजे एक मुलगा काय करतो, 1ली ते 10वी 10 वर्ष शिक्षण करतो. ठीक आहे, त्यानंतर 11वी करतात प्लस 12वी करतात. 10वी होईपर्यंत वय म्हणजे ते 16 वर्ष, 12वी होईपर्यंत वय होते 18 वर्ष. ठीक आहे, त्यानंतर काय करतात, एक ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेतात. म्हणजे पुढं ते ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश करतात. त्यानंतर ते 3 वर्ष थर्ड इयर कम्प्लीट होईपर्यंत आपली वय म्हणजे ते 21 वर्ष. आज बघा 21 वय होऊन सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये काय लागत नाही, जॉब लागत नाही. आज बघा आपल्याला वाटतं 100% स्वतःच पायावर उभा राहायला पाहिजे किंवा 100% आपण जॉब लागायला पाहिजे. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे 100% क्वालिटी. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण जे काही एज्युकेशन घेतो त्याला म्हणतो आपण क्वालिटी ऑफ एज्युकेशन म्हणजे प्रोफेशनल डिग्री. ह्या प्रोफेशनल डिग्री घेऊन आपल्याला 30% क्वालिटी इम्प्रूव्ह होते. किती? 30%. आपल्याला 100% जॉब पाहिजे. 30% क्वालिटी असून 100% जॉब भेटेल का? नाही, आपल्याला 100% जॉबसाठी 100%च क्वालिटी पाहिजे. बाकी उरले 70% क्वालिटी मुलं जाणून न घेता काय करतात, आणखी एज्युकेशन घेतात. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री कम्प्लीट करतात. त्या ठिकाणी पुन्हा 2 वर्ष सेकंड इयर कम्प्लीट करावं लागते. वय म्हणजे ते 23 वर्ष. 23 वय होऊन सुद्धा मुलांना मार्केटमध्ये जॉब लागत नाही का? कारण त्यांना हे 70% सिलेबस आलेलाच नसतो. आणि ते 70% सिलेबस देण्याचं काम करते आमच्या संस्थांमध्ये स्मार्ट पेशी. फक्त तुमचे A किंवा B ग्रेडमध्ये सिलेक्शन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता फर्स्ट आपण हे 70% डिस्कशन करणार आहे. पण त्याच्या आधी माझ्याबद्दल इंट्रोडक्शन. तर माझं नाव विकास राठोड, प्रॉपर बिडकीनचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही आज माहिती घेण्यासाठी आले त्याच पद्धतीने मी बिडकीन शाखेला 2 वर्षापूर्वी माहिती घेण्यासाठी आलो होतो. माझ्या प्रोजेक्टमध्ये सिलेक्शन वगैरे झालं. सिलेक्शन झाल्यानंतर काय मी माझ्या जर्नीला स्टार्टअप केलं. इथून शिकता आज काय करतो, बेस्ट लिडरशिपमध्ये वर्क करतोय. होऊ शकतं तुमचं पण आजचा दिवस लाईफचा एक टर्निंग पॉईंट असू शकतो. पण त्या ठिकाणी तुमचे सिलेक्शन होणं गरजेचं आहे. तुम्हाला परिपूर्ण समजणं
गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा फर्स्ट म्हणजे याच्यात आपण 70% येतो टेक्निकल नॉलेज ऑफ कम्प्युटर. ते आपल्याला मार्केटमध्ये जॉब लागण्यासाठी किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये इन्कम सोर्स करण्यासाठी 30% काम आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण तिथे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग म्हणजे आपल्या स्किल कोणते कोणते असायला पाहिजे. साधी गोष्ट आहे, आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलं फेल होण्याचं कारण म्हणजे आपले स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग. म्हणजे आज आपल्या मुलांना 40% ज्या ठिकाणी गरज पाहिजे 40% क्वालिटी त्या ठिकाणी आपले मुलं यूज करत नाही. म्हणजे आपण काय करतोय 70% क्वालिटी प्रमोट करतोय. त्यामध्ये टेक्निकल नॉलेज ऑफ कम्प्युटरमध्ये बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून प्रमोट करतो. बेसिक म्हणजे कसं, बेसिक ऑफ कम्प्युटर MS साठीचा पूर्ण सिलेबस म्हणजे MS साठी MS Word Excel PowerPoint इंट्रोडक्शन टू कम्प्युटर इंटरनेट ईमेल. ते जर आपण मार्केटमध्ये जर सध्याला करायला जातोय 4,500 रुपये फी. नंतर बेसिक टायपिंग इंग्लिश टायपिंग मास्टरद्वारे 12 लेसनची टायपिंग आहे. तुम्ही याच्यात 13-14 दोन्ही इंग्लिश कव्हर करू शकता. ठीक आहे. ते जर आपण मार्केटमध्ये करायला जातोय कमीत कमी तुम्हाला 4,500 सहज फी लावून जाते. म्हणजे असे दोन्ही बेसिक कंप्लीट करण्यासाठी राऊंड फिगर आपल्याला 9,000 सहज खर्च लावून जातो. ठीक आहे. आणि जर तुमच्या इथे A किंवा B ग्रेड मध्ये सिलेक्शन होत आहे तुम्हाला टोटली बेसिक फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटते. बेसिक असल्यावर टोटली फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटतात. त्यानंतर बघा आपण इथून देतो ऍडव्हान्स डिप्लोमा इन वेब डिझाईनिंग. वेब डिझाईनिंगचा ऍडव्हान्स डिप्लोमा देतो IT वेब नावाचा. आज बघा आपण मोबाईल यूज करतो, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप यूज करतो, फेसबुक, फ्लिपकार्ट, अमेझॉन हे वेबसाईट यूज करतोय. पण ते बनले कसे तुम्हाला माहिती आहे का? नाही. आज बघा आपण तेच वेबसाईट इथून बनवायला शिकवतो. म्हणजे तशी वेबसाईट तुम्ही स्वतः बनवू शकता. पण त्याची काही भाषा असतात जशी आतापर्यंत शिकलो आपण मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा शिकलो. त्याच पद्धतीने आपण कम्प्युटरची काही भाषा शिकवतो. त्यामध्ये आपण फर्स्ट देतो HTML5. म्हणजे तुम्हाला बघा तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार तुम्हाला एकदम बेस्ट इम्पॉर्टंट HTML5 CSS एकदम बेस्ट आहे. नंतर CSS3 म्हणजे HTML म्हणजे काय हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल्स आहे. नंतर जावास्क्रिप्ट, jQuery, फोटोशॉप असे 5 लँग्वेज आपण इथून शिकवतो. देन ही लँग्वेज करण्यासाठी तुम्हाला म्हणजे ग्रामीण भागात तर भेटणार नाही पण तुम्हाला कुठे जावं लागणार सिटीमध्ये जावं लागणार. बघा आपण औरंगाबादला एक KTI म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. KTI कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट. त्या ठिकाणी या कोर्सची फी लागते आपल्याला 32,000 रुपये वन टाइम इन्स्टॉलमेंट जर करतोय 39,000 रुपयाला खर्च येतो. पण त्या ठिकाणी आपण एवढे पैसे खर्च करू शकत नाही. तर त्या ठिकाणी तुमचं जर सिलेक्शन झालं तर एकदम बेस्ट पैकी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी म्हणजे भेटू शकते. त्यानंतर बघा हा टोटल कोर्स झाल्यानंतर आपण काय करतो एक प्रोजेक्ट तयार करून देतो जेणेकरून तुम्ही परफेक्ट झाले नाही झाले प्रोजेक्टद्वारे आपल्याला इथून समजून येतं. जर प्रोजेक्टमध्ये परफेक्ट झाले तर तुमची पुढे एक्झाम असते. जर एक्झाममध्ये म्हणजे प्रोजेक्टमध्ये परफेक्ट नाही झाले जे गोष्टी आपण वीक राहते ते गोष्टी आपण काय करतो तिथून प्रिपेअर करून घेतो. तसं आपला हा टोटल 6 महिन्याचा कोर्स आहे. किती 6 महिन्याचा कोर्स आहे. पण आपण काय करतो तुम्ही 100% क्वालिटी गॅरंटी देतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही क्लासेस वगैरे करू शकता. त्यानंतर बघा म्हणजे 7 महिने लागले 8 महिने लागले काही प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत तुम्ही परफेक्ट नाही तोपर्यंत करू शकता. नंतर बघा राहिली गोष्ट हा कोर्स करून तुम्हाला टोटल 32 प्रकारचे जॉब ऑप्शन तुम्ही चॉईस करू शकता. ठीक आहे. जसे डाटा एंट्री ऑपरेटर, कम्प्युटर ऑपरेटर, ज्युनियर असिस्टंट, वेबसाईट डिझायनर, वेब डेव्हलपर, वेब कॉम्पोनेटर, रिसेप्शनिस्ट, अनालिस्ट, SEO, सर्च इंजिन ऑटोमेशन असे तुम्ही 32 प्रकारचे जॉब ऑप्शन तुम्ही चॉईस करू शकता. राहिली गोष्ट जॉबची आपण जॉब देत नाही पण 100% जॉब प्लेसमेंट देतोय. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी कम्प्युटर जागा निघली त्या ठिकाणी आपण काय करतोय तुम्हाला नेतो सोबत जातो सोबत पण येतो त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करावं लागतं आणि जॉब घ्यावा लागतं. ठीक आहे. आता राहिली सर्टिफिकेट गोष्ट तुम्हाला आपण काय करतो तुम्ही ISO प्रमाणित सर्टिफिकेट देतोय. म्हणजे 9001/2050 चा सर्टिफिकेट आपण इथून प्रमोट करतोय. म्हणजे तुम्ही ISO प्रमाणित सर्टिफिकेट ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठं पण हा सर्टिफिकेट यूज करू शकता. नंतर बघा हा टोटल झाला कोर्स सिलेबस. ठीक आहे. नंतर बघा आपण काय करतो स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग म्हणजे 30% सिलेबस आपण डिस्कस केलं. पण आता 40% सिलेबस. आज बघा आपले मुलं 95% मुलं इंटरव्ह्यू मध्ये फेल होण्याचं कारण म्हणजे आपल्या मुलांमध्ये स्किल ट्रेनिंग नाही, स्किल डेव्हलपमेंट नाही. त्यामध्ये आपण देतो ऑल ओव्हर ॲटिट्यूड डेव्हलपमेंट ट्रेनिंग. तुमचं एक ॲटिट्यूड कसं असायला पाहिजे पण आपण टोटल ट्रेनिंग इथून प्रमोट करतोय. सेकंड गोष्ट देतोय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग. राहणीमान कशी असायला पाहिजे. आज बघा तुम्ही पण ग्रामीण भागातून बिलॉंग करतात मी पण ग्रामीण भागातून बिलॉंगच करतोय पण आपल्या राहणीमानमध्ये थोडंफार चेंजेस आहेत. म्हणजे आपण काय करतोय पर्सनल डेव्हलपमेंट ट्रेनिंग पण इथून प्रमोट करतोय. त्यानंतर बघा सेकंड गोष्ट कम्युनिकेशन स्किल ट्रेनिंग. आज बघा आपण ग्रामीण भागातून बिलॉंग करतो. ग्रामीण भागात एक म्हणून बघा जो बोलतो तो माती सुद्धा विकतो जो बोलत नाही तो ओरिजिनल सोनं सुद्धा विकू शकत नाही. का कारण की आज कम्युनिकेशनला खूप काही डिमांड आहे. कम्युनिकेशनचे 3 प्रकार असतात म्हणून 1 वे कम्युनिकेशन, 2 वे कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन हे 3 प्रकार आपण काय करतो तुम्ही शिकवतो. फक्त तुमचं इथे सिलेक्शन होणं गरजेचं असते A किंवा B ग्रेडमध्ये. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आपण देतो मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप डिस्कशन ट्रेनिंग. आज बघा तुम्ही फ्युचरमध्ये काय करणार 5 ते 10,000 जॉब करावा करू इच्छिता की 25 ते 30,000चा 25 ते 30,000. ठीक आहे. पण त्यासाठी आपला काय इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू मध्ये बघा इंटरव्ह्यू घेणार लोक असतात 4 ते 5 लोक इंटरव्ह्यू देणार एकटाच असतो. ठीक आहे. हे काय करतात
4 ते 5 लोक ग्रुपमध्ये डिस्कस करतात, त्याला एकट्याला व्यवस्थित म्हणजे क्वेश्चन विचारतात, जर व्यवस्थित जर ग्रुप डिस्कशन ट्रेनिंग असलं तर व्यवस्थित आन्सर देणं, अदरवाईज तिथे रिजेक्शन मिळालं. म्हणजे आपण जे काही एवढं 17 वर्ष शिक्षण घेतोय म्हणजे ते तिथं 15 मिनिटात पाण्यात जातात की नाही जातात का, कारण की आपल्याला स्किल आहे का नाही, तर ते स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग आपण तिथे ग्रुप डिस्कशन ट्रेनिंग. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज डेअरिंग ट्रेनिंग. तुम्हाला जर सांगितलं 50-60 लोकांसमोर जाऊन बोलायचं, तुम्ही बोलू शकता ना? नाही बोलू शकणार का, कारण की आपण घाबरतो समोर जायला, आपल्यात एक आत्मविश्वास नाही. पण आपलं जर समोर जर गेलो तर आपण काय बोलावं हेच आठवत नाही. तर त्या ठिकाणी आपण स्टेज डेअरिंग ट्रेनिंग ही दर संडे आपण इथून घेतोय. म्हणजे तुम्ही 50-60 लोकांसमोरच नाही तर तुम्ही 100 ते 150 लोकांसमोर सुद्धा बोलू शकता. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, नाही तर व्यवस्थित ट्रेनिंग अटेंड करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट आपण देतोय इंटरव्ह्यू हँडलिंग स्किल ट्रेनिंग. तर साधी गोष्ट आहे, तुम्हाला मी आताच बोललो 5 ते 10 हजारासाठी आपण कॅज्युअल जॉब केल्यावर कोणी इंटरव्ह्यू घेत नाही, 25 ते 30 हजारासाठी 100% इंटरव्ह्यू होतो. आता इंटरव्ह्यू मध्ये कशा प्रकारे इम्प्रेशन पाडायचं, कसं आपण इंटरव्ह्यू फेस करायला पाहिजे, कसं आपण एंडिंग करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण इथून शिकवतो इंटरव्ह्यू हँडलिंग स्किल ट्रेनिंग मध्ये. आता हा कोर्स करून तुम्हाला 2 ऑप्शन, जॉब करू शकता किंवा बिझनेस करू शकता. म्हणजे 32 प्रकारचे तुम्हाला जॉब ऑप्शन आहे, प्लेसमेंट पण आहे. बिझनेस कसं, तुम्ही वेबसाईट डिझाईन करून मार्केटमध्ये सेल करू शकता, वेबसाईट स्वतः डेव्हलप करू शकता, प्ले स्टोरला लॉन्च करू शकता. जशी पबजी गेम आहे ते काय वेबसाईट आहे, त्या पद्धतीने तुम्ही स्वतःची वेबसाईट पण बनवू शकता. त्यानंतर बघा हे वेबसाईट बनवल्यानंतर बिझनेस म्हणजे ऑनलाईन ट्रेडिंग वगैरे पण करू शकता, त्या पद्धतीने तुम्ही बिझनेस वगैरे पण करू शकता. यासाठी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आपण ट्रेनिंग बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनिंग, म्हणजे तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनिंग घेऊन तुमचा बिझनेस पण ग्रोथ करू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला दिला जातो इथून शिकता शिकता इन्कम ऑपॉर्च्युनिटी, शिकता शिकता पैसे कमवण्याची संधी. ते पण 9 प्रकारचे इन्कम असतात. तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये टोटली सांगितलं जातं नेमकं इन्कम वगैरे कसं असतं काय. ठीक आहे. आता त्यामध्ये बघा आपण हे सगळं ए किंवा बी ग्रेडमध्ये सिलेक्शन झालं तरच. ठीक आहे. आता आपल्या एबीसीडी पार्टनुसार 4 ग्रेड. ठीक आहे. आता एबीसीडी पार्टनुसार 4 ग्रेड, डी मध्ये जर आलो तर डिस्क्वालिफाय, चान्स भेटत. सी मध्ये आलं वेटिंग लिस्टवर, चान्स मिळण्याची गॅरंटी नसते. डी मध्ये तुम्हाला टोटली कोर्स वगैरे टोटली दिला जातो. ए ग्रेड मध्ये तुम्हाला टोटली कोर्स टोटली हे सगळं दिला जातो, सोबत एक सूट लेन दिला जातो आणि एक प्लस लिडरशिप कॅम्प. म्हणजे सूट लेन म्हणजे कसा, हा पूर्ण एक ड्रेसचा कपडा असतो सूट लेन, तो पूर्ण तुम्हाला इथून दिला जातो. म्हणजे असं नसतो, असं म्हणजे असं ब्लेझर वगैरे तुम्ही असं ब्लेझर तुम्ही स्वतः शिवू शकता. ब्लेझर त्यानंतर पॅन्ट मधले कॉन्फोर्ट असतं, सगळं आपण इथून दिला जातो. नंतर बघा त्यासाठी तुमचं जर ए ग्रेड मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला टोटल फी लागते 15,300 रुपये. ते पण डायरेक्टली ऍडमिशन नाही, तुम्हाला काय करावं लागतं, सिलेक्शन प्रोसेस. मी म्हणतो ए किंवा बी ग्रेड मध्ये सिलेक्शन झालं तर सिलेक्शन मध्ये तुम्हाला फर्स्ट सिलेक्शनसाठी काय करावं लागतं, सीट रिझर्व करावं लागतं. सीट रिझर्व करण्यासाठी तुम्हाला लागतं ते 500 रुपये. 500 रुपये सीट जर रिझर्व झालं तर नंतर होईल तुमचं 5 प्रश्नांचा इंटरव्ह्यू. त्या इंटरव्ह्यू मधून तुमचं 3 प्रश्न जर उत्तर बरोबर येत आहे तर तुमचे ए किंवा बी ग्रेड मध्ये सिलेक्शन होतं. जर ए किंवा बी ग्रेड मध्ये सिलेक्शन झालं तर आपण 500 रुपये ठेवतो. जर नाही झालं, जे काही आपण प्रोसेसिंग चार्ज असते 50 रुपये ते कट करतात आणि तुम्हाला 450 रुपये आपण वापस देऊन टाकतो. बाकी 14,800 रुपये ते तुम्ही नंतर काय करू शकता, वन टाइम पण पेड करू शकता, इन्स्टॉलमेंट पण घेऊ शकता, टप्प्याटप्प्याने पण देऊ शकता. आणि डिपेंड करतं फक्त सिलेक्शन होणे. ठीक आहे. आता बघा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, 6 महिन्याचा कोर्स आहे. 6 महिन्याचा कोर्स करता करता तुम्ही जर महिन्याला 3,000 रुपये जर इन्कम करता येतो शिकता तर असं 6 महिन्यात टोटल किती होतात, 18,000 रुपये इन्कम करू शकता. आणि आपली कोर्स फी आहे 15,300. म्हणजे तुमच्या येण्या जाण्याचा पण खर्च निघू शकतो. पण ते कशावर डिपेंड राहील, तुमच्या ट्रेनिंग्सवर. 9 प्रकारचे इन्कम तुम्हाला ते ट्रेनिंगमध्ये टोटली सांगितलं जाते. तुम्ही ज्या पद्धतीने ट्रेनिंग वगैरे ऍक्सेप्ट करता त्या पद्धतीने करता. आणखी काय विचारायचं आहे, समजलं टोटल पूर्ण? ते मी फ्लिपकार्ट चेक करत होतो, तिथं फ्लिपकार्ट पर बेचे असं नाव होतं सर. तर मग तिथून वेबसाईट मी दाबलं तर तिथं नंबर ते काय टाकायचं आलं होतं. तिथून तुम्ही बनवू शकता. पण त्याला लई खर्च लागणार. असे छोटे छोटे गेम्स ते वेबसाईट, म्हणजे ते वेबसाईट वरच बनवतात. म्हणजे छोटे छोटे गेम कसे, जसे की आपण एखाद गाडीच गेम ते आपण वेबसाईट द्वारे म्हणजे जावास्क्रिप्ट CSS द्वारे तुम्ही ते करू शकता. छोटे शॅम्पल तशी वेबसाईट नाही. म्हणजे तुम्हाला करायची गरजच नाही MS साठी, कारण आपण बेसिक कम्प्युटर द्वारे हे देतो. आणि त्यात MS साठी सर्टिफिकेट फक्त महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथपर्यंत महाराष्ट्र राज्यापर्यंत असते. आपला ISO सर्टिफाईड सर्टिफिकेट म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठं पण सर्टिफिकेट यूज करू शकता. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनद्वारे तुम्हाला सर्टिफिकेट प्रमोट करते. ते म्हणजे MCC द्वारे, महाराष्ट्र सेंटर फॉर करिअर एज्युकेशन. महाराष्ट्रामधलं सेंटर आहे किंवा करिअर एज्युकेशनचं.
आज बघा लॉकडाऊनमध्ये सगळे लोक घरी होते. ज्या लोकांना आयटीचं नॉलेज होते ते लोक ऑफिसला जाऊन 8-8 तास काम करायचे, त्यांना 30-30 हजार रुपये पेमेंट होते. पण तेच लोक काय करत होते, घरी राहून 12-12 तास काम करायचे, 40-40 हजार रुपये महिना पाडत लॉकडाऊनमध्ये, ज्यांना आयटीचं नॉलेज आहे. यामध्ये ते क्लास अटेंड करायला येते सर लागले? हो, म्हणजे लाभ होतं काही नाही नाही, काहीच नाही. म्हणजे तुम्ही आपल्या असे 24 शाखा आहेत. 24 शाखेपैकी समजा तुमचं ऍडमिशन औरंगाबादला झालं ना, औरंगाबादला पण क्लासेस करू शकता. पैठणला झालं पैठणला करू शकता, कोपरगाव झालं कोपरगाव करू शकता, येवला झालं येवल्याला करू शकता, श्रीरामपूरला झालं श्रीरामपूरला करू शकता. इथं वैजापूरला तर आहेच, लासूर स्टेशनला पण आहे. आणि क्लासेस शिकवायला एकदम IT मधला डिप्लोमा झालेले टीचर आहे. ते क्लासेस करायला 10वी पास लावावं लागेल पण आहे ना? आता तुम्ही पासच झाले सारखे नाही ना, आता ते तुमची सर म्हणे परीक्षा होणारच आहे. परीक्षा होणार नाही. तुमचे मार्क कशावर ठरवले जाणार आहे, जे आपण 30 मार्काचे पेपर आहे का, कोणते प्रॅक्टिकल पेपर तुम्हाला घरून द्यावा लागेल किंवा तिथे जाऊन द्यावा लागेल, 3 दिवसात ते कव्हर करून घेतात, ते त्याच्यातून ठरवणार आहे. आणि प्रत्येकाला 19 पेक्षा मार्क देतातच, ते जास्त 19 पेक्षा जास्त. ज्यांना 15 पेक्षा जास्त मार्क पडले ते पासच आहे. आणि लगभग सगळेच पास 100% रिझल्ट काढायचा असते शाळेला, देतातच ते. 12वीची शक्यता आहे, 10वीचं काही नाही. कारण 12वीचं का शक्यता आहे, कारण पुढल्या वर्षी 11वीला बोर्ड आहे, 12वीला नाही. बारावीला एंट्रन्स एक्झाम होण्याची शक्यता आहे, कारण की म्हणजे ऍडमिशनच्या टायमाला. काय वाटतं तुम्हाला कोणत्या ग्रेडमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे? आता 10वी पास झालो म्हणून करते पुढं इथे. तुमचा रिझल्ट उद्या लागणार वाटतं शक्यतो 15 जूनला. नाही, शाळा चालू होणार उद्या. उद्या शाळेत बोलवलं. शाळेत बोलवलंय म्हणे 9 वाजेपासून मास्क लावून यायचं शाळेत असं. शाळेत परमिशन दिले ना, पण मेसेज आला होता ते प्रॅक्टिकल एक्झामसाठी असं. कारण की आपल्या बांबू युनिव्हर्सिटीमध्ये माझा मित्र आहे, ते म्हणत होते एक्झाम म्हणजे 10वीचे नाही पण 12वीचे एंट्रन्स एक्झाम होणार फर्स्ट इयरला ऍडमिशन, जसं आपण CET देतो त्या पद्धतीने. तुमचं कसं आहे, तुम्हाला काय वाटतं कोणत्या ग्रेडमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे? आता तुम्ही बघा मार्केटमध्ये आपण सहज असेल सॉफ्टवेअरमध्ये सांगते, गणित करून घे. MSITची सिलेबस बेसिक कम्प्युटरसाठी किती देणार? 4,500 रुपये. 4,500. बेसिक टायपिंगसाठी किती देणार? 4,500. म्हणजे किती झालं टोटल? 9,000 रुपये. आपण राऊंड फिगर वेबसाईट डिझायनिंगचा खर्च 32 न जाता आपण 30,000 झाले, ते पण 32 पण वन टाइम आहे. किती झालं टोटल? 39,000 रुपये. इथे आपण पर ट्रेनिंग पर ट्रेनिंग आपण 2,000 रुपये देतो, 3 पेक्षा जास्त पण 2,000 रुपये, म्हणजे टोटल किती झाले? 10,000 रुपये. म्हणजे 49,000 रुपये आपल्याला खर्च. ठीक आहे. त्यानंतर हे सुटले मार्केटमध्ये 4,000 रुपये भेटतात, म्हणजे टोटल 53,000चा सिलेबस तुम्हाला किती देतोय? 15,300 फक्त सिलेक्शन होणार गरजेचं. लॉकडाऊनचे जर आधी आले असते तुम्हाला टोटल कोर्स भेटला असता 13,500. लॉकडाऊनमध्ये याला स्कोप आला, त्याच्यामुळे आपलं म्हणजे स्कोप तर आला सोबत लॉकडाऊनमध्ये, म्हणजे हे सुटल्यानं भेटत नव्हतं आधी, सुटल्यानं आता ॲड केला आपण, मुलांचा पण फायदा होणार गरजेचा. धीरज सर गेले बाहेर गेले येणार सुटल्यांच्या फोटो त्यांच्याकडे. फोटो
पूर्ण ड्रेस तुमचं शिवल्यानंतर तुम्हाला बाहेरचं कोट याच्यामधला एक कोट आहे, पॅन्ट पूर्ण कपडा, तुम्हाला शर्ट आपल्याला घ्यावा लागेल टाय वगैरे, बाकी तो पूर्ण ड्रेस तसे होऊ शकतो. कसा होता? समजलं? काय वाटतं तुम्हाला, सिलेक्शन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे. करायला पाहिजे. कसं करता नाही तुम्ही पुढं? तसंच गॅरंटी नाही बरं का की शीट भेटतील म्हणून तुम्हाला असं आज, कारण की आज ऑर्डर सकाळी शीट कन्फर्म झाला आहे. सकाळी म्हणजे आज 8च्या जवळपास झाले. किती सीट आहे? सरांना कॉल करून सांगा. तुम्ही कन्फ्युज वाटतं. 10-20 तुम्ही पास झाले 10 असं काही नाही. काही नाही. Declaration झालं ना? लावला होता तर सर म्हणे नाही अजून डिक्लेरेशन केलं, पण तुमच्या तिकडे परीक्षा होती 30-30 मार्काची. मग काही नाही. याच्यात 10-20 काही संबंध येणार आहे का? 10वीचा काही संबंध नाही, फक्त आपण एक ओपन माइंडेड असणं गरजेचं आहे. आम्ही जे बोलतो संबंध गरजेचं आहे, आणि एक बर्निंग डिझायर काहीतरी करायची इच्छा आहे. आपल्याकडे अशी मुलं आहे म्हणून फोटो आहे तुमच्याकडे. हो बरोबर आहे. करू शकतो. हा, यमुनाचे मित्र आहे, आमचा क्लासमेट आहे. तुमची क्लास हा, ते खंडाळ्याचा असतो. तुमच्याच इकडचे? हा, खंडाळा आहे तो. तिथं काय गाव म्हणे मला. काय? नाही खंडाळ्यालाच राहतो. हा, ती वस्तीवर राहतो वाटतं. नंतर